बांधकाम कामगार बाळासो दावल धडके यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर धोंडीराम अशोक जाधव तसेच घरमालक संतोष दत्तात्रय गायकवाड यांच्यावर कामगार न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करून मयत बांधकाम कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून द्यावी। त्याचबरोबर महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत मयत बांधकाम कामगारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात यावा असे लेखी निवेदन पत्राद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना विनंती करण्यात आली आहे। त्यांनी आपल्या निवेदन पत्रात असं म्हटलंय की आपल्या कार्यक्षेत्रातील सांगली जिल्ह्यामध्ये मिरज शहरात राहत असणारे बांधकाम कामगार बाळासाहेब दावल धडके राहणार म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 7 रूम नंबर 217 डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मागे मिरज हे गेले 2 वर्षापूर्वीपासून बांधकाम कॉन्ट्रॅक्टर धोंडीराम अशोक जाधव राहणार तानंग तालुका मिरज यांच्याकडे कामासाठी जात होते। सध्या 16 ऑक्टोबर 2023 रोजीपासून संतोष दत्तात्रय गायकवाड राहणार नागराळे तालुका पलूस जिल्हा सांगली यांचे नवीन घराचे बांधकाम काम करण्यासाठी नागराळे या गावी मुक्काम राहून घर बांधून देण्याचे काम करीत होते। दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नेहमीप्रमाणे बांधकाम कामगार बाळासो दावल धडके हे काम करीत असताना घरमालक संतोष दत्तात्रय गायकवाड यांच्या सुरू असलेल्या नवीन घराच्या बांधकामाजवळून MSCB वितरण विभागाचे विद्युत मुख्य वाहिका तारेचे 11 kV हाय पॉवर शॉक लागून ते तिथेच कोसळले। त्यामुळे ते जागेवरच मृत्युमुखी पडले। औपचारिक म्हणून त्यांना बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि घरमालकाने पलूसमधील राहुल हॉस्पिटल या खासगी हॉस्पिटलमध्ये आणलं, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून बांधकाम कामगार बाळासो दावल धडके हे मयत झाले आहेत असं घोषित केलं। या प्रकरणी पंचनामा पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी नोंद केला। याचबरोबर बांधकाम कामगार यांची पत्नी ललिता बाळासो धडके यांनी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर तसेच घरमालक यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा पलूस पोलीस निरीक्षक यांच्याकडे दाखल केला। यामुळे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने दुःखाचा डोंगर पसरला। पैशाने भरून न येणारे असे मोठं नुकसान झालं। वास्तविक पाहता बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांनी बांधकाम कामगारांना काम करतेवेळी कामगारांच्या जीवितवाचा व सुरक्षा विचार करून सुरक्षा साहित्य देणे आवश्यक व बंधनकारक आहे। तसेच घर मालक आणि बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांना सुरू असलेल्या बांधकामाजवळ घासून MSCB वितरण विभागाची विद्युत मुख्य वाहिका 11 kV हाय पॉवर विद्युत तारा आहेत हे माहीत असूनही बांधकाम कामगार बाळासो दावल धडके यांना धोकादायक काम हे कोणतेही सुरक्षा साहित्य न देता काम करण्यासाठी भाग पाडले। बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि घर मालक यांच्या बेजबाबदार निष्काळजीपणामुळेच एक श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला। त्यामुळे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर धोंडीराम अशोक जाधव तसेच घरमालक संतोष दत्तात्रय गायकवाड यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कामगार न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करून बांधकाम काम करीत असताना मृत्युमुखी पडलेले कामगार बाळासो दावल धडके यांचा वारस पत्नीला कुटुंबातील पुढील जबाबदारी तसेच मुलींचं शिक्षण त्याचबरोबर मुलींच्या लग्नाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये हे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि घरमालक यांच्याकडून मिळवून द्यावेत। तसेच सध्या घरमालक संतोष दत्तात्रय गायकवाड राहणार नागराळे तालुका पलूस जिल्हा सांगली यांचे नवीन घराचे बांधकाम काम हे कोणतेही सुरक्षा साधने न पुरविता नागराळे या गावी सुरू आहे। तरी परत भविष्यात अशी गंभीर घटना घडू नये म्हणून आपण आपल्या कार्यालयातील अधिकारी यांना सदर कामाच्या ठिकाणी ताबडतोब जाऊन कॉन्ट्रॅक्टर व मालक यांच्यावर नियमानुसार कायदेशीर धोरणानुसार कारवाई करण्यात यावी। तसेच भविष्यात अशी गंभीर घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शिष्टमंडळाने माननीय सहाय्यक कामगार आयुक्त सो यांना प्रत्यक्षात भेटून निवेदनाद्वारे विनंती केली। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, नितीन चव्हाण, जगदीश कांबळे, शिवाजी त्रिमुखे सर यांच्याबरोबरच मयत बांधकाम कामगार यांच्या पत्नी ललिता धडके, मुलगी इंदुबाई धडके, हिरा धडके, विक्रांत गायकवाड, हिरामन भगत, बंदीनवाज राजरतन, इसाक सुतार, जावेद अलासे, सिद्धार्थ कांबळे इत्यादी उपस्थित होते। आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियन जी ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्या संघटनेच्या माध्यमातून सन्माननीय कामगार आयुक्त सांगली यांना आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये बांधकाम कामगार बाळासो दावल धडके हे बांधकाम करत असताना त्यांचं 23 ऑगस्ट 2023 रोजी विजेचा धक्का लागून
त्यांचं दुर्दैवी अंत झालेला आहे आणि त्यांच्या मृत्यूमुळं त्यांचं कुटुंब पूर्णपणे वाऱ्यावर आलेलं आहे. ज्या ठिकाणी ते बांधकाम चालू आहे, मुक्काम पोस्ट नागराळे, तालुका पुलूस, जिल्हा सांगली या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रिकॉशन न घेता ते बांधकाम सुरू आहे. 11 KVची हाय गेन वायर या बांधकामावरून गेलेले आहे. कोणत्याही प्रकारचे प्रोटेक्शन दिलं नसल्यामुळं या कामगारांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. तर आमच्या संघटनेच्या वतीनं आमची मागणी आहे की सदर बांधकाम व्यावसायिक व सदर घरमालक यांच्यावर कठोर कारवाई करावी व या कुटुंबाला किमान 50 लाख रुपयेचा आर्थिक मदत त्यांना मिळावी व या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून करीत आहोत.